नमस्कार, वाव न्यानीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत गुळाची पोळी. तीळ, गूळ, खोबरं, शेंगदाणे आणि खूप खुसखुशीत होते. संक्रांत म्हटलं का ही पोळी सगळ्यांच्या घरी झालीच पाहिजे, अशी ही पद्धत आहे पूर्वीपासूनची. आणि ही एवढी खुसखुशीत लागते ना, छान. आणि 8-10 दिवस ती टिकून पण शकते. आणि गुळाची असल्यामुळे ती आणखीन खमंग लागते. त्याच्यात बेसन असतं, शेंगदाणे, तीळ, खोबरं हे सगळं मिश्रण त्याच्यामध्ये घातलेलं असते, त्यामुळे ती खूपच चवदार लागते. तर तुम्ही पण करून बघा अशी पोळी, तुम्हाला पण आवडेलच. तर चला आपण आता सुरू करूया. मी हे पॅन इथे तापत ठेवलेलं आहे आणि त्यासाठी आपण साहित्य घेतलं ते दाखवते मी तुम्हाला. 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, अर्धी वाटी शेंगदाणे आणि खोबरं घेतले पाव वाटी, बेसन घेतलं आहे 2 चमचे आणि गूळ घेतले 1 वाटी. आणि आपल्याला पोळी भाजायला तूप घेतलेलं आहे. हे जायफळ आणि वेलची घेतलेलं आहे. सुंठ पावडर घेतली थोडी. त्याचं वरचं आरण करण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले. हा मैदा घेतला अर्धी वाटी, ही छोटी वाटी आहे, ह्याच्यापेक्षा थोडंसं मीठ घेतले आणि 2 चमचे बेसन घेतलं आहे. सगळं मी एकत्र करून ठेवते. डाळीचं पीठ घेतले 2 चमचे. बेसनने कसं जरा खुसखुशीत आणि खमंगपणा येतो. शेंगदाणे मी भाजूनच घेतलेले आहेत, भाजलेले होते माझ्याकडे. आता ह्यामध्ये मी तीळ घालते. हे 1 वाटी. हे गावरान तीळ आहेत, तुम्ही कुठलेही घेऊ शकता, असं काही नाही. तीळ चांगले आपण भाजून घेऊया. जरा असे फुलायला लागले का मग गॅस बंद करू. हे कसे सर्व शिग्न पदार्थ आहेत आपले. शेंगदाणे, खोबरं, सगळ्याचं तेल निघू शकते, तिळाचं. हे हिवाळ्यामध्ये मुद्दामून खायचे असतात आणि म्हणून आपला संक्रांतीचा सणसुद्धा हा ह्या महिन्यात असतो, जानेवारी. आणि त्यावेळेस मुद्दामून ही गुळपोळी करून खावी. असे लालसर चांगले भाजून घ्यायचे. हे लाल तुम्हाला असं दिसणार नाही कारण ह्याचा कलरच असा आहे, पण ते तडतडायला लागले तर मग काढायचे. सारखं हलवत राहायचं, नाही तर खाली ते लागतात आणि मग करपलेचा वास येतो, कडवटपणा येतो. आता आपले फुलाला लागले चांगले. आपण फ्लेम पण थोडी कमी करूया, चांगलं फुलून घेऊया. बघा आवाज यायला लागला ना. आता आपले हे तीळ झालेले आहेत, पण काढून घेऊया. आता आपण तीळ काढलेले आहे. आता खोबरं टाकूया. हे 2 चमचे मी खोबरं घेतलेलं आहे. कढई आपली तापलेलीच आहे, भाजून घ्यायचं. आता आपलं खोबरं होत आले. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं 2 चमचे तेल टाकूया आणि आपलं डाळीचं पीठ भाजून घेऊया. बेसन चांगलं गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं. चांगलं झालेलं आहे. आता अजून जरा 2 मिनटं मी हे करते आणि मग बंद करते. तेव्हा आता आपलं झालेलं आहे पूर्ण. हे ह्याच्यात थोडं मी तेल टाकलं कच्चं आणि आता थोडं थोडं पाणी टाकून मळून घेते आणि पूर्ण मिक्स करून घेते. हे असं वळलं गेलं पाहिजे. सगळीकडे आपलं तेल पूर्ण लागलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून त्याप्रमाणे घट्ट मळून घेते. एकदम घट्ट पण नाही आणि एकदम सैल पण नाही. चपातीपेक्षा थोडं घट्ट मळायचं. 15-20 मिनटं ठेवून द्यायचं मळून झाकून. तोपर्यंत आपले तीळ गार होतील आणि ते वाटून घेणार आहे मी. आता आपला गोळा तयार झाला आहे. त्यांना मळून परत करताना आपण मळू. आता 15-20 मिनटं आपण ह्याला विश्रांती देऊया. ह्या बाऊलमध्ये ठेवते आणि झाकून ठेवते. त्या तिळामध्येच मी ही जायफळ टाकते आणि वेलची टाकते, म्हणजे कसं सगळं वाटलं जाईल एकदम. आणि ही सुंठ पावडर आहे, ती पण टाकते. तीळ मी या भांड्यात काढून घेते, बारीक वाटते. हे आपले तीळ वाटून झालेत, ते मी काढून घेते त्याच्यामध्ये. मध्ये आता खोबरं घालते, खोबरं वाटून घेते. आता आपलं खोबरं पण वाटून झालेलं आहे, आपण काढून घेऊया. त्याच्यामध्ये शेंगदाणे वाटून घेते. आता सगळं आपलं वाटून झालेलं आहे. तर आपण सगळं मिक्स करूया. बेसन भाजलं आहे ना त्याच्यामध्ये.
आणि मग परत गूळ त्याच्यात मिक्स करायचा. सगळं मिक्स करते आणि बेसनामध्ये मग मिक्स करते सगळं. हे सगळं मी बेसनामध्ये मिक्स करून घेतले. आता ह्याच्यामध्ये गूळ घालते. गूळ घेतलेला आहे तो घालते. आता ह्यामध्ये आपण गूळ मिक्स करून घेतलेला आहे. सगळ्या हातानेच गूळ फोडलेला आहे, कारण पण बारीकच करून घेतला होता. तर इथे आपण तवा तापत ठेवलेला आहे आणि हे असे आपले आतल्या सारणाचे गोळे करून घेतले. आणि हे पीठ पण आपलं चांगलं झालेलं आहे. ह्याचे पण मी असे गोळे करून घेते आणि त्यामध्ये ते भरते कसे ते दाखवते तुम्हाला. असे आपण पीठ मिळलं त्याचे गोळे करून घेऊया आणि त्याची अशी वाटी करून घेऊया. साईडनी पातळ करायची, मध्ये थोडी जाड ठेवायचं. त्यामध्ये हा गोळा घालायचा. चकून अशी पुरण ह्याच्यात भरलं आणि मग असं हे वरचं काढायचं, जरासं एक्स्ट्रा असतं ते. आणि ती पोळी लाटायची, ही लाटून घ्यायची. आपली आता लाटून झाली, आपण भाजून घेऊया. साईडने जरा पातळ करते. तूप लावते जरा. तूप लावूया ह्याला, उलटून घेऊया. ही पण आपली झालेली आहे पोळी खरपूस. आपण काढून घेऊया. एका बाजूने मस्त खरपूस होते. तवा कसा टिश्यू पेपरनं साफ करून घ्यायचा असतो. आपली तिळगुळ पोळी झालेली आहे, मस्तपैकी खुसखुशीत झालेली आहे. त्याच्यावर आपण तूप चांगलं घ्यायचं आणि मग खायची. आणि ते कसं सारण एकदा करून ठेवलं ना, आपलं का 15 दिवससुद्धा राहू शकते आणि केव्हाही आपण 2-2 पोळ्यासुद्धा करू शकतो. तर बघा किती खुसखुशीत झाली ती. येत असेल ना आवाज? चला, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तो परत धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया.